नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भजन स्पर्धेचं सूत्रसंचालन कसं करावं याची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, कोणत्याही स्पर्धेचं सूत्रसंचालन करणं हे निवेदकासाठी अत्यंत मोठं कौशल्याचं काम असतं. पण जेव्हा ती स्पर्धा भजनाची असते तेव्हा आपल्या बोलण्यात एक वेगळा जिव्हाळा, शांतता आणि भक्ती असावी लागते. म्हणून मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एका भव्य दिव्य भजन स्पर्धेचं सूत्रसंचालन अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत प्रभावी कसं करावं याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती करेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला दिलं जातं, तेही मोफत आणि घर बसल्या. एक, कार्यक्रमाची सुरुवात आणि प्रास्ताविक याचं निवेदन असं करा. सुरुवात नेहमी प्रसन्न असावी हे आपण लक्षात घ्या. श्री गणेशाय नमः. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगाचं नामस्मरण करत, हरिनामाचा गजर करत आजच्या या पवित्र आणि भक्तिमय वातावरणात आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. ते भजनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वर भक्तीचा आणि आत्मिक शांतीचा आनंद अनुभवण्यासाठी. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, आमचे तज्ञ परीक्षक मंडळी आणि दूरवरून आलेले सर्व भजन प्रेमी आणि रसिक श्रोत्यांचं या भव्य भजन स्पर्धेत मी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत आहे. भक्तीच्या या महासागरात आज आपण सर्वजण या भक्तिरसात न्हाऊन निघणार आहोत, अर्थातच चिंब होणार आहोत. 1, 2 दीप प्रज्वलन सोहळा या प्रसंगी असं निवेदन करा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण प्रकाशानं करतो. अंधारातून प्रकाशाकडं आणि अज्ञानातून ज्ञानाकडं नेणारा हा सुंदर संदेश देणारा दीप प्रज्वलित करण्यासाठी मी मंचावरील मान्यवरांना नम्र विनंती करतो, या ठिकाणी मान्यवरांची नावं घ्या. टाळ्यांच्या गजरात हा मंगलमय दीप प्रज्वलन सोहळा संपन्न झाला आहे आणि या दिव्याच्या प्रकाशानं आजचा संपूर्ण कार्यक्रम नक्कीच उजळून निघेल असं निवेदकानं बोला. 3, मान्यवरांचा परिचय आणि स्वागत याचं निवेदन असं करा. पाहुण्यांचा सन्मान हा आपला धर्म आहे. आजच्या या भक्तीच्या सोहळ्यासाठी आपल्याला काही विशेष अतिथी लाभले आहेत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मान्यवरांची नावं आणि त्यांचं पद या ठिकाणी निवेदकांना घेऊन आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी आपल्या सर्व मान्यवरांचं आणि तज्ञ परीक्षकांचं शब्द सुमनांनी स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेल, त्यांचा सत्कार असेल तर त्या मान्यवरांचं नाव, पद आणि संयोजकांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. 4, स्पर्धेचं नियम सांगणे याचं निवेदन असं करा. मित्रांनो, स्पर्धा म्हटली की काही नियम पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण भजन स्पर्धेचं काही महत्वाचे नियम या ठिकाणी जाणून घेणार आहोत. प्रत्येक भजन मंडळाला सादरी करण्यासाठी एक ठराविक वेळ दिला जाईल. सर्व स्पर्धकांनी वेळेचं काटेकोर पालन करावं. आमचे परीक्षक जो निर्णय देतील तो सर्वांसाठी अंतिम राहील. चला तर या सर्व नियमांचं पालन करून आपण ही भजन स्पर्धा अधिक सुंदर आणि पारदर्शक बनवूया असं निवेदकाने या ठिकाणी कमीत कमी शब्दात बोलावं. 5, स्पर्धेला सुरुवात आणि गायकांचा उत्साह निवेदकानं असा वाढवावा. आता जास्त वेळ न घेता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. भक्तीच्या सुरांनी हे संपूर्ण वातावरण भारून टाकण्यासाठी आपला पहिला क्रमांक सादर करत आहेत. या ठिकाणी मंडळाचं नाव सूत्रसंचालकानं या ठिकाणी घ्यावं किंवा त्यांचं स्वागत आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात करूया. सादरीकरण झाल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय सुंदर आणि भावपूर्ण सादरीकरण असं निवेदकानं त्या ठिकाणी नक्की म्हणा. 6, सादरीकरणाच्या मध्ये वातावरण कसं रंगवायचं. दोन्ही भजनांच्या मध्ये जेव्हा थोडं अंतर असतं तेव्हा सूत्रसंचालकानं मंचाचा ताबा घेणं आवश्यक असते. भजन म्हणजे केवळ गाणं नाही, तर ती एक ईश्वरी साधना, आराधना आहे. अशा वेळी आनंदाची डोही आनंद तरंग यासारखी संत तुकाराम महाराज किंवा संत ज्ञानेश्वर यांची सुवचनं, त्यांचे अभंग या ठिकाणी सुसंगत मांडा. यामुळे प्रेक्षकांचा रस
अजिबात भंग पावत नाही आणि कार्यक्रमाची गोडी वाढत जाते. 7. रसिक प्रेक्षकांशी संवाद साधणं. हा एक अत्यंत महत्वाचा असलेला या ठिकाणी मी थोडासा जास्तीचा मुद्दा या ठिकाणी मांडतोय. केवळ मंचावर बघून न बोलता मध्येच प्रेक्षकांना प्रश्न विचारा. भजनाचा आनंद मिळत आहे ना? विठ्ठलाच्या गजरात सर्वांनी एकदा हात वर करून जयघोष करूया असं म्हणून प्रेक्षकांना कार्यक्रमात थेट सहभागी करून घ्या. यामुळे कार्यक्रमात प्रचंड ऊर्जा निर्माण होत असते. 8. परीक्षकांचं मत जाणून घ्या. मित्रांनो, स्पर्धा संपल्यानंतर लगेच निकाल जाहीर न करता आधी परीक्षकांचं मनोगत जाणून घ्या. आता मी आमच्या तज्ज्ञ परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सर्व सादरीकरणावर आपलं अमूल्य आणि मार्गदर्शनपर मत व्यक्त करावं, जेणेकरून सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस दिशा मिळेल. 9. सर्वांच्या उत्सुकतेचा क्षण आणि निकाल जाहीर करणं. ज्या क्षणाची आपण सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो तो उत्कंठेचा क्षण आता आला आहे. आजच्या भव्य भजन स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे. आपण शेवटाहून निकाल या ठिकाणी निवेदकांना सांगावा. शेवट 7, 6, 5, 4, 3, 2, 1 या पद्धतीनं निकालाचं सादरीकरण करावं. मग त्यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक हे जे काय असलेले विजेते आहेत त्या विजेते मंडळांचं अभिनंदन असं बोलावं. योग्य त्या ठिकाणी थांबा आणि त्यानंतर नावं जाहीर करा. आणि शेवटी 10. बक्षीस वितरण आणि विजेत्यांचा सन्मान. होय, विजेत्यांना त्यांच्या कलेची पावती मिळण्याची ही वेळ आहे. विजेत्यांना बक्षीस आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यासाठी मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा बक्षीस वितरणाचा सोहळा भव्यतेनं पार पडत आहे. 11. समारोप आणि आभार प्रदर्शन. मित्रांनो, शेवट गोड तर सर्व काही गोड. आणि आजचा हा भक्तिमय सोहळा खऱ्या अर्थाने अत्यंत आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारे सर्व आयोजक, उत्कृष्ट सादरीकरण करणारी सर्व भजनी मंडळे आणि आमचे परीक्षक आणि शांतपणे दाद देणारे तुम्ही सर्व रसिक श्रोते, या सर्वांचं मी संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. मित्रांनो, या ठिकाणी निवेदन करताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत की संपूर्ण कार्यक्रमात तुमचा आवाज शांत, नम्र आणि भक्तीने भरलेला ठेवावा. प्रत्येक गटाला समान संधी, समान सन्मान द्यावा. वेळेचं अचूक व्यवस्थापन काटेकोरपणे पाळावं. मित्रांनो, भजन स्पर्धेच्या सूत्रसंचालनाची ही सविस्तर आणि जी प्रभावी संहिता तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा. जर तुम्हाला या सर्व ओळींचा आणि पद्धतींचा नीट सराव केला तर मंचावरील नक्कीच तुमची वाहवा होईल. ही माहिती तुमच्या इतर निवेदक मित्रांना नक्की शेअर करा, पाठवा. सूत्रसंचालन आणि संवादाच्या अशा नवनवीन अभ्यासपूर्ण आणि प्रभावी धड्यांसाठी निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. दररोज अशा प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा. इतरांना सांगा, सराव करत राहा, उत्तम वाचन करत राहा आणि मंचावर स्वतःची छाप पाडत राहा. त्यासाठी निवेदक विठ्ठल पवार यांच्याकडून आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. होय, मी तुमच्या सर्वांशी पाठीशी आहे.